आज आपण बनवूया हेल्दी स्नॅक्स, ते पण भाज्या आणि पोळ्यांपासून. चला तर बघूया. मुलं असे पोळी भाजी खायला खूप कंटाळा करतात, परंतु तुम्ही अशा प्रकारचे जर पोळी भाजीचे रोल बनवून दिले तर मुलं अगदी आवडीने खातील. याकरता तुम्हाला ज्या भाज्या हव्या आहेत त्या भाज्या अगदी बारीक चॉप करायच्या आहे. मी याकरता पत्ताकोबी, गाजर, शिमला मिर्च, पनीर आणि स्वीटकॉर्न घेतले आहे. आता या संपूर्ण भाज्या चॉप केल्यानंतर आपल्याला आणखी काही साहित्य लागणार आहे. त्याकरता बारीक चॉप केलेले लसूण, अद्रक आणि बारीक चॉप केलेला कांदा व काही हिरवे मिरची. एका कढईमध्ये तेल टाकून आपल्याला बारीक चॉप केलेले अद्रक लसूण टाकायचे आहे. ते थोडे झाले की त्यानंतर आपल्याला कांदा व हिरवे मिरची टाकायचे आहे. त्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपण जेवढेही भाज्या चॉप करून ठेवल्या आहेत त्या संपूर्ण भाज्या हाफ कुक करायच्या आहे व चवीनुसार मीठ टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मॅगी मसाल्याचे पॅकेट टाकायचे आहे आणि हाफ फ्राय करून घ्यायचा आहे. याकरता मी चिली फ्लेक्स व ऑर्गॅनो पण टाकून घेतले आहे, त्यामुळे चव छान येत असते. आता पोळीला लावण्याकरता काही सॉसेस तयार केले आहेत. त्या सॉसेसमध्ये टोमॅटो सॉस, शेजवान चटणी आणि मेयो सॉस, ह्या तिन्ही सॉसला मिक्स करून मी एक सॉस तयार करून घेतला आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स व ऑर्गॅनो टाकले आहे. संपूर्ण साहित्य व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे. आता आपल्याला जे हाफ कुक केलेली भाजी आहे ती भाजी व या सॉसचा वापर पोळीवर करायचा आहे. ज्या भाज्या आपण हाफ कुक केल्या होत्या त्यामध्ये एक मॅगी मसाला पॅकेट पण टाकत आहे. मुलांना खायला खूप छान वाटत असते. संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला पोळीला जो आपण सॉस तयार केला होता 3 सॉस मिळून तो टाकायचा आहे. जो हाफ कुक केलेल्या भाज्या व चीज टाकायचे आहे व अशा प्रकारे छोट्या छोट्या पोळ्यांना आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. हे बघू शकता, अशा प्रकारचे आपल्याला हे पोळी आणि भाजीचे हाफ रोल करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला क्रंची होतपर्यंत थोडं तेल टाकून याला छान भाजून घ्यायचे आहे. थोडं तेल टाकून या पोळ्या छान क्रंची गोल्डन होतपर्यंत शेकून घ्यायच्या. आतले चीज पण छान मेल्ट होत असते. अशा प्रकारे सॉससोबत मुलांना खायला द्यायच्या. ह्या विना सॉसच्या पण अशा पण छान वाटत असतात. तुम्ही नक्की करून बघा, मुलांना